श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. एका हो भाविक भक्तजनांनो ऐका, ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. कथेत वर्णविला आहे श्रींचा महिमा अनंत. मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेचं वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर, सुख समृद्धी ऐश्वर वैभव सारे काही येई घरदारी. श्री कृपे करुणी दीर्घायुषी, सुशील संस्कारी संतती खेळती अंगणी. मनेक्षा सारी होती पूर्ण. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. या अवनी तळावरती शक्ती, शांती, जाती, शांती, कांती, वृत्ती, स्मृती, छाया, माया, लज्जा, सज्जा, श्रद्धा, दया, तृष्टी, माता, अधिधाश्री व लक्ष्मी रूपाने वसते. तिला साष्टांग दंडवत नमस्कार असो. स्वर्गात महालक्ष्मी, कैलाशावर पार्वती, क्षीरसागरातील सिंधुकन्या, ब्रह्मलोकात सावित्री, गोलोकाची राधिका, वृंदावनात राशेश्वरी, चंदनवनात चंद्रा, चंपकवनाची विरजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनात मालती, कुंदवनातील कुंददंती, केतकी वनांत सुशीला, कंदबवनाची कंदबमाला, राजगृहाची राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा अनेकविध नावांनी व रूपांनी भूतली महालक्ष्मी प्रसिद्ध आहेत. अशा श्री महालक्ष्मी मातेची आहे ही कहाणी. फार वर्षापूर्वीची आहे ही गोष्ट. द्वापर युगातील भरत क्षेत्रात सौराष्ट्र देशात घडलेली. महावीर महापराक्रमी राजा भद्रश्रवा होता अधिपती कुंतलपुरी नगरीचा. 4 वेद 6 शास्त्रे व 18 पुराणांमध्ये निपुण असा राजा भद्रश्रवा नीतिमान व न्यायी होता व त्याची राणी होती अत्यंत देखणी, सुलक्षणी, पतिव्रता, नावे सूरजचंद्रिका. असा चालला होता त्यांचा संसार सुखाने व आनंदाने. व त्यात गोडी गुलाबाची भर म्हणजे त्यांना झाली अपत्ये 8. 7 मुलांवर झाली मुलगी 1. त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं शांबाला. इकडे स्वर्गलोकी विसरताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राजा भद्रश्रवाच्या राजमहालात जाऊन निवास करावा, जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार. असा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. वृद्ध होती व म्हातारी होती म्हणून काही तिचा दैवी अंश लपेना. त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं. ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी लगेच पुढे आली व तिची चौकशी विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उत्तरली, देवी, माझं नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारिके नगरीतील आम्ही राहतो. तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्मीचा विस्मृती झाली असून ते आठवून द्यायला मी येथे आले आहे. तुमची राणी ही पूर्वजन्मी एक वैश्याची पत्नी होती. तिचा नवरा तिला खूप मारझोड करीत असे, म्हणून त्रासाला कंटाळून ती घर सोडून राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची ही दैन्य परिस्थिती बघून मला दया आली व मी तिला सुख समृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मी सांगितल्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मी व्रत केले. श्री महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर धन धान्य समृद्धी व संततीने भरले आणि चोहीकडे आनंदी आनंद झाला. पुढे आयुष्य संपल्यावर श्री महालक्ष्मी व्रताचे पुण्य अर्जित केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवाने राहिली. जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्षे सुखोपभोग करून आता ती वैश्य पत्नी राजकुळात जन्मली व राजपत्नी झाली. परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणीला भेटायला आले आहे. वृद्धेचे बोलणे ऐकून दासी संभ्रमित झाली. या बाईला आमच्या राणीविषयी हे सगळं कसं समजलं? नक्कीच ही कोणी साधारण बाई नसून चमत्कारी दैवी स्त्री असेल. दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, आजी, मला या व्रताची माहिती व पूजाविधी समजावून सांगा. मी ते व्रत नेमाने करेन, उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेने दासीला व्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. ऐश्वर्यात धुंद होऊन राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या समृद्धीचा फार गर्व होऊन निरोप मिळाल्यावर ती रागारागाने तरातरा बाहेर आली. वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने खूप बोलली, धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीच होय हे तिला समजलं नाही. राणीचा हा अत्यधिक उद्धटपणा पाहून म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच समोरून लगबगीने धावत धावत राजकुमारी शांबाला आली. ती कळकळून वृद्धेस म्हणाली, आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. माझ्यावर दया करा. मुलीची ही कळकळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली.
तिने श्यामबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला पहिला गुरुवार. राजकन्या श्यामबालेने श्री महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे श्रद्धेपूर्वक भावभक्तीने केले. या प्रकारे विधिवत व्रत केल्यामुळे राजकन्या श्यामबालेवर श्री महालक्ष्मीची कृपा होऊन राजा सिद्धेश्वर यांचे ज्येष्ठ पुत्र मालाधराशी तिचा विवाह झाला. तिला राजवैभव समृद्धी मिळाली व श्री महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने ती आपल्या पतीसह सुखसमाधानाने संसारात नांदू लागली. या उलट श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सारे काही गेले व ते अन्नाच्या कणाकणास मुकले. अशा प्रकारे दरिद्री अवस्थेस कंटाळून राणी सुरचंद्रिका आपल्या पती राजा भद्रश्रवास म्हणाली, आपला जावई राजा आहे, तो खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जावा आणि आपलं दुःख त्यांच्यापुढे मांडा, ते नक्कीच आपणास सहाय्य करतील. त्याप्रमाणे राजा भद्रश्रवा आपल्या जावयाच्या राज्यात आला व वेशीवर असलेल्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तेव्हा तळ्याकाठी पाणी भरण्यास आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. दासींनी त्यांचे नावगाव विचारले असता त्यांना ते श्यामबालाचे पिता असल्याचे समजले व हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या व तिला सर्व वृत्तांत सांगितला. श्यामबालाने लगेच मोठ्या थाटमाटाने आपल्या पित्याला राजभवनात आणले व त्यांचा आदर सत्कार केला. राजा भद्रश्रवा काही दिवस मुलीकडे थांबून तिच्या पाहुणचाराचा आस्वाद घेऊन मग आपल्या राज्यास परत जायला निघाला. तेव्हा आपल्या पित्याला निरोप देताना श्यामबालाने हंडा भरून सुवर्ण मुद्रा दिले. हंडा घेऊन राजा भद्रश्रव्यास घरी परतलेला बघून राणी सुरचंद्रिका आनंदली. तिने लगबगीने तो हंडा उघडला आणि पाहते तरी काय, त्या हंडातल्या सुवर्णमुद्रा गायब झाल्या आणि तो संपूर्ण कोळशांनी भरलेला होता. राणी सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला व राजा भद्रश्रवास हे कळवले. अशा प्रकारे श्री महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला. या घटनेनंतर काही दिवसांनी राणी सुरचंद्रिका स्वतः आपल्या मुलीच्या घरी गेली. नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला शेवटचा गुरुवार. श्यामबाला तर आधीच श्री महालक्ष्मी व्रताचा वसा घेऊन करत होती व तिने आपल्या आईकडूनही व्रताचारण व महालक्ष्मीचे पूजन करविले. मुलीच्या आग्रहास्तव नकळत राणी सुरचंद्रिकेच्या हातून व्रताचरण होऊन श्री महालक्ष्मी पूजन घडले व श्री महालक्ष्मी कृपा त्यांच्यावर परतली. सारे वैभव ऐश्वर्य परत मिळाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु आपल्या पित्यास हंडा बनवून कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही असा राग मनात धरून राणी सुरचंद्रिकेने आपल्या मुलीची विचारपूसी केली नाही. तिचा अपमान झाला, परंतु ती आईवर न रागावता तिथून परतली व निघताना तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात परतल्यावर मालाधराने जेव्हा तिला विचारले की तुझ्या माहेरातून काय आणले, तेव्हा ती उत्तरली, राज्याचे सार. या उत्तरावर मालाधर गडबडला. तेव्हा श्यामबालेने त्यास धीर धरायला सांगितले. मग आचार्यास बोलावून त्या दिवशी सारा स्वयंपाक अळणी करायला लावला. मालाधरास ताट वाढून भोजनास बैसवले. मालाधराने घास तोंडी घेताच त्यास जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. ताटात वाढलेल्या सर्व पदार्थात ते मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालाचे म्हणणे मालाधरास पटले आणि दोघांनी गोडी गुलाबाने हास्यविनोद करीत भोजन केले. सारांश, या प्रकारे जे कोणी भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक श्री महालक्ष्मी व्रताधारण करतील व श्री महालक्ष्मी पूजन करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मी मातेची कृपा नितांत राहील व त्यांना सुख समृद्धी व शांतीचा लाभ होऊन त्यांची मनशांती कधीही विचलित होणार नाही. त्यांचे सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र ऐश्वर्य वैभव श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये, घेतला वसा सोडू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्मरण करून महालक्ष्मीचा महिमा चिंतन करण्यास विसरू नये. महालक्ष्मी मातेचा हा व्रत महिमा साकारतो भक्तांची सकळ कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतापणमस्तु. आपल्याला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.